सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार मंडळी, बघा 2025मध्ये 22 सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना झालेली होती आणि आता घट पारंपरिक पद्धतीने कसे उठवावे, शुभमुहूर्त, राहुकाळ त्यांची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, आपण विधीपूर्वक आणि योग्य पद्धतीने शुभमुहूर्तावरती घटस्थापना करत असतो, त्याचप्रमाणे घट उठवताना सुद्धा ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेमध्ये उठवले गेले पाहिजेत, तरच आपल्याला व्रताचे संपूर्ण फळ मिळेल। तुमच्या घराच्या परंपरेनुसार काही ठिकाणी नवमीला घट उठवले जातात, तर काही ठिकाणी दशमीला म्हणजे दसऱ्याच्या घट उठवले जातात। त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये नवमी व दशमी या दोन्ही दिवसांचे शुभमुहूर्त व राहुकाळ देखील जाणून घेणार आहोत। बघा, नवमी व दशमी या दोन्ही दिवसाचे शुभमुहूर्त, तर बघा, बुधवारी 1 ऑक्टोबरला संध्याकाळी 7:01 दशमी तिथी सुरू होणार, तर ती गुरुवारी 2 ऑक्टोबरला सायंकाळी 7:10 संपेल। 2 ऑक्टोबरला गुरुवारच्या दिवशी नवरात्रीचा शेवट व दिवस हा दसरासुद्धा आहे। घट हे 12च्या आत उठवले जातात, त्यामुळे आपल्याला ह्या अशुभ वेळा वर्ज्य करून 12च्या आतमध्ये घट उठवायचे आहे। आता ज्यांना अत्यंत शुभ मुहूर्त हवा आहे, तर 1 ऑक्टोबरला रवियोग हा सकाळी 6:08 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला सकाळी 6:29 संपणार आहे। तर जरी रवियोग असला तरी शुद्ध यामध्येच यमगंडन काळ जो आहे तो सकाळी 7:59 सुरू होणार आहे, त्यामुळे यमगंडन काळ संपल्यावर आपल्याला घट उठवायचे आहेत, म्हणजे अत्यंत शुभ मुहूर्त असणार आहे। नवमी तिथीला 1 ऑक्टोबर 2025चा सकाळी 9:28 पासून ते सकाळी 10:58 आपण या शुभ मुहूर्तावर घट उठवू शकतो। त्याचप्रमाणे सकाळी सूर्य उगवल्यापासून ते आपण यमगंडम काळ सुरू होईपर्यंत म्हणजेच 7:59 म्हणजे सकाळपासून ते 8 वाजेपर्यंत सुद्धा घट उठवले तरी चालते। आता 2 ऑक्टोबर गुरुवारी दसरा आहे, तरी या दशमी तिथीला शुभमुहूर्त पाहूया। सकाळी 7:59 पासून ते सकाळी 9:28 आणि दुसरा शुभमुहूर्त हा सकाळी 10:58 पासून ते 11:55 असणार आहे। तर या दोन अत्यंत शुभ मुहूर्तावरती आपण घट जे आहे ते उठवू शकतो। दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा शुभ असतो, तरीसुद्धा 2 शुभ मुहूर्तावरील तुम्हाला वेळ असतो, तर नक्कीच तुम्ही घट विसर्जित करू शकता। आता या दिवशी राहुकाल व यमगंडम काळ हा अतिशय अशुभ मानला जातो। तो या दिवशी कधी आहे ते जाणून घेण्या अगोदर आपण अगदी या शुभ मुहूर्तावर घट उद्यापन म्हणजेच घट उठवणे किंवा घटाचे विसर्जन कधी करावं, कसं करावं, अगदी पारंपरिक पद्धतीने संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, घटस्थापना जशी आपण विधिवत केलेली शास्त्रोक्त केली, घटाचे विसर्जन देखील आपल्याला शास्त्रोक्त मंत्रासह विधिवत करायचं आहे। घट उद्यापन किंवा घट विसर्जन कधी करायचं, तर बघा, प्रत्येकाच्या घरी वेगळी परंपरा असते, वेगळी पद्धत असते। काहींच्या घरी नवमीच्या दिवशी घट उद्यापन केलं जातं, काही याच दिवशी कुळधर्म कुलाचार केला जातो, तर काहीकडे दशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी कुळधर्म केला जातो, त्याच दिवशी घट उठवले जातात। आपल्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण घट उद्यापन करायचं। नवमीला जर आपल्याकडे घट विसर्जन करत असाल तर 1 ऑक्टोबरला रोजी घटाचे विसर्जन आणि दशमीला जर असेल तर दसऱ्याच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी आपल्याला विधिवत घटाची पूजा करून घट उद्यापन करायचं आहे। घट उद्यापन कसं करायचं, तर सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, स्वच्छ कपडे घालायचे, स्त्री पुरुष कोणीही पूजा करू शकतं। ज्यांची पहिल्यांदाच घटस्थापना केली असेल त्यांनी विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट उद्यापन करावं। तर बघा, घट उद्यापन दिवशी रोजच्या प्रमाणे घटाची पूजा करायची, घटाला माळा अर्पण करायची, घटाजवळची जी जागा आहे ते असते त्या ठिकाणी निर्माल्य असेल किंवा ती जागा पूर्ण स्वच्छ करून घ्यायची, शुद्ध तुपाचा दिवा लावून दिव्याचे पूजन करा। अखंड दिव्याला देखील हळद कुंकू अक्षदा फूल व्हायची। 9 दिवस आपण ज्या पद्धतीने घटाची पूजा करत असतो, पंचोपकारी पूजा आपण करत असतो, नवदुर्गेची, आदिशक्तीची, आपल्या कुलस्वामिनीची घटाची पूजा घट विसर्जनाच्या दिवशी सकाळी अगोदर करून घ्यायची। म्हणजेच काय, घटाला हळद कुंकू अक्षदा फूल व्हायची, आपल्या देवीला फूल फोटो असेल तर टाकायचे
असेल किंवा मूर्ती असेल तर श्रीयंत्र असेल यावरती देखील हळद कुंकू अक्षता फूल व्हायची. मंत्र म्हणायचा, ओम नवदुर्गाय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. नंतर धूप लावा. अगरबत्तीने घटाला तसंच संपूर्ण पूजेला ओवाळायचं. ओम श्री नवदुर्गाय नमः. धूपम समर्पयामी. शुद्ध तुपाच्या दिव्याने ओवाळायचं. ओम श्री नवदुर्गाय नमः. दीपम समर्पयामी. अशी पूजा करून घेतल्यानंतर आपण रोज ज्या पद्धतीने मालाबंधन करत असाल, म्हणजेच घटावरची जी माळ आपण अर्पण करतो, प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते. बघा, आमच्याकडे 9 विड्याच्या पानाची माळ शेवटच्या दिवशी घटाला अर्पण केली जाते. काही ठिकाणी फुलाची माळ अर्पण करताना जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण माळ अर्पण करायची. आणि 10वी माळ असल्याने तुम्हाला प्रश्न असेल की कोणती माळ अर्पण करावी, तर तुम्ही विड्याच्या पानाची माळ अर्पण केली तरीही चालेल. आता आपण घटविसर्जन कसे करावे ते पाहू. आता घटावरती तसेच संपूर्ण पूजेवरती अक्षता व्हायच्या. आता अक्षता वाहताना आपण म्हणावे, श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, नवदुर्गधिनी देवता, कुलस्वामिनी देवो नमः. आवासन समर्पयामी. देवीला आपण आव्हान म्हणजेच आमंत्रित केलं तर आसन दिलं. आता फुलाने घटावरती 4 वेळा पाणी शिंपडायचं. संपूर्ण पूजेवरती पाणी शिंपडावं. त्यानंतर घटावरील संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू व्हावे, फुलं वाहावीत. त्यावेळी म्हणा, श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, नवदुर्गा, आदिदेवता, कुलस्वामिनी नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. हरिद्रावण कुंकुम समर्पयामी. आता अगरबत्तीनं आणि दिव्यानं ओवाळायचं. आता घटाला नैवेद्य दाखवायचा. फळांचा नैवेद्य दाखवा किंवा या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य हा आवर्जून दाखवावा जातो. तसेच तर तो दाखवला नसेल तर गोडाचं दाखवू शकता. नैवेद्य दाखवताना म्हणा, ओम श्री नवदुर्गाय नमः. नैवेद्यम समर्पयामी. यानंतर नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर देवीची आरती करायची. आता आरती करताना जर तुमच्याकडे पुरणाच्या दिव्याची आरती करत असतील तर तिथे तुम्हाला पुरणाचे दिवे घेऊन आरती करायची आहे. जसे जर तुमच्याकडे पुरणाचे दिवे घेऊन आरती करत नसतील तर तुम्ही तुपाचा दिवा किंवा कापूर आरती करावी. आता घट आपण उद्यापन करणार आहोत. घरातील सर्व व्यक्तींनी घटादेवीचं मनोभावी दर्शन घ्या. देवीला लोटांगण घालून नमस्कार करायचा. आता 5 पुरुष किंवा 5 छोट्या मुलांना तुम्हाला हे घट विसर्जित करण्यासाठी बोलवावं लागेल. हे घट विसर्जन करण्यासाठी स्त्रिया लागणार नाहीत, तुम्हाला पुरुषच लागणार आहे. जर पुरुष किंवा मुले अवेलेबल नसतील तर विषम संख्येमध्ये बोलवा. 1 पुरुष 3 पुरुष अशा पद्धतीने पण तुम्ही पुरुषांना हलवू द्या, स्त्रियांनी हलवू नका. त्यानंतर त्या पुरुषांना आपल्याकडे व्हाईट कलरची जी गांधी टोपी असते ती तुम्ही शक्यतो घालायला द्या. जी घटाला ह्या सगळ्याचे पुरुष मंडळी बोलावली आहे किंवा जी छोटी मुलं आहेत दोन्ही एकत्र आली तरीही चालेल. घट उचलण्या अगोदर तुम्हाला घटावरील ज्या माळा आहेत त्या तुम्ही अडकवलेल्या त्या घटामध्ये ठेवायच्या आहेत. म्हणजे आपण 9 दिवस ज्या माळा लावत होतो आणि नंतर 5 जणांनी त्या घटाला हात लावायचा आणि तुम्ही जी काही कुलदेवता आहे त्या नावाने 5 वेळा घट उचलायचा असतो आणि नंतर उत्तरेकडे थोडासा सरकून ठेवायचा असतो. आता कुलदेवीचं नाव कसं घ्यायचं ते देखील सांगतो. बघा, आमची कुलदेवी तुळजाभवानी आहे तर मी काय म्हणेन, तुळजाभवानी मातेच्या नावाने चांग भलं, आई राजा उदो उदो असे 5 वेळा म्हणावे. तसेच बघा, घटामध्ये नारळ देखील ठेवलेला असतो तर घट उचलण्या अगोदर तो नारळ देखील बाजूला काढून ठेवला जातो. काही ठिकाणी तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही तसेच देखील करू शकता. त्यानंतर जी काही आपलं धान्य उगवलेलं असतं त्या धान्यामध्ये थोडंसं 1 मुठीमध्ये येईल एवढं धान्य तुम्हाला उपटून घ्यायचं आहे एका हातामध्ये. आणि जे काही पुरुष आहेत त्यांनी उगवलेला घट जो आहे तो उचलण्याआधी आलेले आहे त्यांच्या डोक्याला लावून तो तुम्हाला त्या टोपीमध्ये खोसायचा असतो किंवा जो फक्त तुम्ही 3 वेळा त्याच्या डोक्याला लावून त्या घटामध्ये पुन्हा ठेवायचा आणि नंतर आपण विसर्जन करणार आहोत. त्याचबरोबर ते देखील विसर्जन करायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही ही सप्तमृत्तिका जी आहे ते घट उगवून आलेला आहे त्या घटाचं अशा पद्धतीने विसर्जन करायचं आहे. त्यानंतर घटातील नारळ थोडासा उचलून घटातील पाणी म्हणजेच कलशातील पाणी घरातील व्यक्तीवरती शिंपडावं. सर्व घराचं शिंपडावं. कलशाचा नारळानंतर प्रसाद केला तरीही चालेल. आपल्याकडे जर नवमीच्या दिवशी घट विसर्जन असेल, घट उत्यापनाची ही पूजा नवमीला आपण केली, नंतर संपूर्ण घट घरात तसाच ठेवा. दशमीच्या दिवशी म्हणजेच विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी घटावरील जे धान्य असतं ज्याला आपण धन म्हणतो ते संध्याकाळच्या वेळेत आपल्या ग्रामदेवतेला जाऊन वाहायचं असतं आणि अर्पण करायचं असतं. म्हणून संपूर्ण घट विजयादशमीपर्यंत घरात
ठेवा. विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण या घटाचं वाहत्या पाण्यात विसर्जन करा. मग त्यासोबत ते निर्मल असतं. विविध फुलांच्या किंवा नागवेलीच्या पानाच्या माळा असतात. संपूर्ण ते पूजा साहित्य असतं, त्याचं वाहत्या पाण्यात विसर्जन करा. घटावरील नारळ यांचं तुम्ही विसर्जन करू शकता, प्रसाद म्हणून खाऊ शकता. तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने करू शकता. पद्धत माहीत नसेल तर पाण्यामध्ये नारळ विसर्जित करा. नवमी दशमी या दिवशी आपल्याकडे कुळाचार असते, कुळधर्म असेल. या दिवशी शक्य झाल्यास एखादी सवासणा आपल्या घरी जेवायला सांगावी, तिचं ओटी भरून मान सन्मान करावा. तर घट उठून झाल्यानंतर बघा, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवांना स्नान घालत नाही. त्यामुळे घट विसर्जनाच्या झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आपल्या देवघरातील देव मनात घ्यावेत. त्यांना शुद्ध जलानं, पंचामृताने किंवा शुद्ध जलाने स्नान घालायचं. आपल्या कुलस्वामीचा जो टाक असतो, या टाकाला श्रीसूताचा अभिषेक करायचा. श्रीसूत पठण करून अभिषेक करायचा. आपल्या घरात जर देवीला तांदळा असेल तर तांदळाला देखील श्रीसूत पठण करावा, स्नान घालावं, अभिषेक करावा. तांदळाचा शेंदूर लावून त्याला, आपल्याकडे जर मूर्ती असेल तर कुलस्वामिनीने या मूर्तीला देखील अभिषेक करायचा. अशा पद्धतीने देवीला टाक, तांदळा किंवा मूर्ती या प्रथम अभिषेक करून घ्या. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यायची. बघा, देवांना स्नान कसे घालावे यावरती व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पूर्ण बघा. आता जाणून घेऊया घट विसर्जनाचा अशुभ काळ म्हणजेच राहू काळ कोणता. बघा, राहू काळ अशुभ असतो, त्याचप्रमाणे गुलिक काळ हा सुद्धा अशुभ असतो. कारण गुलिक काळ जो आहे तर तो शनीच्या अधिपत्याखाली असतो आणि यमगंडक काळ मृत्यूची देवता यमाशीशी संबंधित हा काळ असतो. त्यामुळे राहू काळ, गुलिक काळ आणि यमगंडक काळ तर हा आपल्याला वर्ज्य करायचा आहे. तर उरलेल्या वेळेमध्ये आपण घट उठवू शकतो. आता 1 ऑक्टोबर 2025 बुधवारी नवमी तिथीला राहू काळ जो आहे तो तर दुपारी 12:28 पासून ते दुपारी 1:58 असणार आहे. गुलिक काळ हा सकाळी 10:58 पासून ते दुपारी 12:28 असणार आहे आणि यमगंडक काळ हा सकाळी 7:59 पासून ते सकाळी 9:28 असणार आहे. हा काळ आपल्याला घट उठवण्यासाठी नवमी तिथीला वर्ज्य करायचा आहे. ज्यांचे घट हे नेहमी नवमी तिथीला उठणार आहे तर त्यांनी या वेळेमध्ये घट उठवू नये. घट हे 12च्या आत उठवले जातात, त्यामुळे आपल्याला ह्या अशुभ वेळा वर्ज्य करून 12च्या आतमध्ये घट उठवायचे आहे. शुभ काळ मी सुरुवातीला सांगितला आहे. आता ज्यांचे घट जे आहेत तर ते दशमी तिथीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उठवले जातात. तर दशमी तिथी यंदा आहे 2 ऑक्टोबरला गुरुवारी आणि या दिवसाचा जो सूर्योदय आहे तर तो सकाळी 6:29 होणार आहे. सूर्यास्त हा संध्याकाळी 6:16 होणार आहे आणि दशमी तिथी ही 7:10 सायंकाळपर्यंत असणार आहे. आता या दिवसाचा जो राहू काळ आहे तर तो असणार आहे दुपारी 1:57 पासून ते 3:57 परंतु जर घट हे आहे तर ते आपण 12च्या आत उठवला असतो, त्यामुळे राहू कालाचा काहीही संबंध येणार नाही. गुलिक काळ जो आहे तर तो सकाळी 9:29 पासून सुरू होणार आहे आणि 10:58 संपणार आहे आणि यमगंडक काळ हा सकाळी 6:29 सुरू होणार आहे आणि 7:59 संपणार आहे. सकाळी सूर्य उगवला की या दिवशी यमगंडक काळ चालू होत आहे. त्यामुळे शुभ मुहूर्त जो आहे तर तो असणार आहे सकाळी 7:59 पासून ते सकाळी 9:28 आणि दसरा शुभ मुहूर्त हा सकाळी गुलिक काळ संपल्यानंतर म्हणजे 10:58 पासून ते 11:55 असणार आहे. तर या अत्यंत शुभ मुहूर्तावरती आपण घट जे आहे ते उठवू शकतो. दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा शुभ असतो, तरी सुद्धा आपल्याला यामध्ये गुलिक काळ आणि यमगंडक काळ हा वर्ज्य करायचा आहे. राहू काळ जो अत्यंत अशुभ काळ असतो तर तो नवमी तिथीला आणि दशमी तिथीला दोन्ही दिवशी 12 नंतर आहे. तर आपण घट हे 12च्या आत उठवले जाते. तसेच यावेळी यमगंडक काळ हा गुलिक काळ वगळून आपल्याला घट विसर्जन करायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण आपापल्या घरी विसर्जन म्हणजे घट उद्यापन संपूर्ण पूजा आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. म्हणजे घट विसर्जनाची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. व्हिडिओच्या जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभारी आहे.